नमस्कार, करेक्ट कार्यक्रम मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यामध्ये आता नवं शैक्षणिक वर्ष सुरू होतंय. अनेक ठिकाणी पालकांनी आपापल्या विद्यार्थ्यांसाठी ऍडमिशन्स घेतलेली आहेत. काही जणांचे प्रवेश सुरू आहेत. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या बोर्ड्ससाठी हे प्रवेश होत आहेत. यामध्ये आता जो एक मुद्दा समोर आलाय तो फी वाढीचा आहे आणि याचं कारण असं आहे की लोकल सर्कल नावाच्या एका संस्थेनं एक अहवाल तयार केलाय आणि या अहवालामध्ये ज्या बाबी नमूद केलेल्या आहेत किंवा या अहवालामधनं जी आकडेवारी समोर आणलेली आहे ती सगळ्याच पालकवर्गाची चिंता वाढवणारी आहे. फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर देशभरातल्या खासगी शाळांचा विचार केला तर अनेक खासगी शाळांमध्ये 10% ते 80% फी वाढ करण्यात आलेली आहे. अचानकपणे ही फी वाढ केली जाते, त्यासाठी कोणती ठोस कारणं दिली जात नाहीत आणि या फी वाढीमुळे अनेक पालकांच्या चेहऱ्यावर मात्र चिंता आहे. कारण खासगी शाळांमध्ये मुलांना घालायचं तर मग ही फी भरायची कशी असा पालकांचा सवाल आहे. या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर या अहवालामधनं नेमकी माहिती काय आलेली आहे, लोकल सर्वेच्या अहवालाचे निष्कर्ष काय सांगतात आणि त्यावरनं सवाल काय उपस्थित होतात यावर एक नजर टाकूया. पहिला सवाल अर्थातच आहे की फी वाढ तर सतत होतीये, दरवर्षी होतीये. हा ट्रॅप टाकला जातोय पालकांसाठी, हा रोखणार कोण? 3 वर्षात 80% फी वाढ जर होत असेल तर या फी वाढीसाठी नेमका आधार काय आहे, कोणत्या निकषांवर केली जाते? खासगी शाळांच्या फी वाढीवर कुणाचं नियंत्रण आहे की नाही? महागाई ही रेटनुसार फी वाढ होत का नाही? जशी महागाई वाढते तशी फी वाढ का होत नाही? जर 80% 3 वर्षांमध्ये फी वाढ होत असेल तर ती महागाईच्या रेशोमध्ये नाहीये. खासगी शाळांची ही जी मनमानी राज्यभरामध्ये देशभरामध्ये सुरू आहे त्याला आता चाप लावायचा कुणी आणि कसा? आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातले विविध मान्यवर आपल्या सोबत आता उपस्थित आहेत. माझ्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत जागृती धर्माधिकारी, उपाध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य संस्था महामंडळाचे. सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये. डॉक्टर माधव गोविंदराव सूर्यवंशी आपल्या सोबत आहेत, शिक्षण विकास मंचचे मुख्य समन्वयक. सूर्यवंशी सर, खूप खूप स्वागत एनडीटीव्ही मराठीच्या या चर्चेमध्ये. माझा आवाज पोहोचतोय सूर्यवंशीजी? हो, बोल, पोहोचतोय. डॉक्टर मधुरा फडके एम नाईक स्कूलच्या मुख्याध्यापिका या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. फडके मॅडम नमस्कार, स्वागत आहे आपलं. आणि हरीश बुटले शिक्षण तज्ज्ञ या चर्चेमध्ये सहभागी झालेत. हरीश सर, आपलंही स्वागत. नमस्कार. आणि पालक संघटनेच्या वतीनं अनुभा सहाय या चर्चेमध्ये सहभागी झालेत. अनुभा मॅडम, आपलंही स्वागत. धन्यवाद. सुरुवातीला तुमच्याचकडे येते कारण तुम्हीच या संपूर्ण चर्चेमधला महत्वाचा केंद्रबिंदू असणार आहात, कारण फी शेवटी पालकांना भरावी लागते. त्यामुळे अनुभव मॅडम, पहिलं मला तुम्ही सांगा की गेल्या 3 वर्षांमधला तुमचा काय अनुभव आहे खासगी शाळांमधल्या फी वाढी संदर्भातला? धन्यवाद. देखिए, बहुत इम्पोर्टेंट मैटर है, बहुत इम्पोर्टेंट इश्यू है और लास्ट 3 साल से जो स्कूल की फीस बढ़ रही है, बहुत सारे स्कूलों में जो फीस बढ़ी गई है, कहीं 40% है, कहीं 20% है, कहीं 30% है. हर साल भी फीस बढ़ाई जा रही है. एवरी 2 इयर्स भी फीस बढ़ाई जा रही है. हमने एक मैटर टेकअप किया था डीएफआरसी से कुछ सालों पहले, जहां उन्होंने 4 साल तक फीस नहीं बढ़ाई थी. फिर भी उनका सरप्लस इतना ज्यादा था कि उन्होंने 30% जो इंक्रीमेंट किया था उसको कमिटी ने कम करके 5% कर दिया. लेकिन आज की डेट में प्रॉब्लम ये है कि हमारे जो ये गवर्नमेंट आई है यहाँ पे फी रेगुलेटरी कमिटी एग्जिस्ट ही नहीं कर रही है, जो मैंडेटरी है फी रेगुलेशन एक्ट में. वो डीएफआरसी कहाँ है? आज की डेट में डीएफआरसी ना, जितने भी 6 डिविजन है महाराष्ट्र में जहाँ मैंडेटरी है ये डीएफआरसी होनी चाहिए, वो डीएफआरसी एग्जिस्ट ही नहीं है. पेरेंट्स कहाँ जाएंगे, कहाँ कंप्लेंट करेंगे? तो उसमें गवर्नमेंट को बहुत सख्त कानून तो बनाया हुआ है, बट इम्प्लीमेंटेशन बिल्कुल इनका जो है ठीक नहीं है, जिसकी वजह से पेरेंट्स को परेशानी हो रही है और फीस जो है मनमानी तरीके से बढ़ रही है. सिर्फ फीस ही नहीं, बहुत से स्कूल्स जो हैं आरटी के बच्चों से भी फीस ले रहे हैं. मेरे पास ऐसे आए हैं डिटेल्स, जहां औरंगाबाद और भी काफी जगह से जो आरटी के बच्चे हैं उनसे भी फीस ली जा रही है, जिनका पेमेंट हम पेरेंट्स टैक्स पेयर्स करते हैं आरटी फंड्स के लिए. एवरी सिटीजन ऑफ दिस कंट्री पेज फॉर आरटी फंड, जो हम लोग एजुकेशन सेस देते हैं, हर कोई देता है.
एजुकेशन सेस, बट उसका फंड कहाँ जाता है? आरटीई के जो बच्चे हैं उनको, उनसे भी फीस ली जा रही है। गवर्नमेंट इनको आरटीई का रिएम्बर्समेंट नहीं दे रही है, ऐसे प्राइवेट स्कूल्स का कहना है। तो गवर्नमेंट के ऊपर भी एक बहुत बड़ा क्वेश्चन मार्क है। और जो बुक्स और जो ये यूनिफॉर्म की सख्ती की जा रही है हर काफी स्कूलों में, ये बहुत बड़ी एक क्वेश्चन मार्क है, बहुत बड़ा एक सवाल है। इसके ऊपर गवर्नमेंट कुछ नहीं कर रही है। 3 सवाल आपने खडे केले जो की काफी इम्पॉर्टंट लग रहे हैं। रेग्युलेटरी कमिटी ज्या शासनानं तयार केलेल्या आहेत त्या कमिटीज आहेत कुठे? कारण महाराष्ट्र शासनामध्ये ती कमिटी अस्तित्वात नाही असं तुमचं म्हणणं आहे। आरटीईची मुलं म्हणजे गोरगरीब घरांमधली मुलं ज्यांना सरकारी शाळेमध्ये खरं तर ते शिक्षण घेतात, पण खासगी शाळांमध्ये त्यांना शिक्षण घेता यावं यासाठी शासन प्रयत्न करतं, शासन त्यांच्या फीज भरतं, पण त्यांच्याकडून सुद्धा शाळा फीज मागतात अशाही तक्रारी आहेत। हा एक मुद्दा आहे। आणि शाळांमधनं आजकाल युनिफॉर्म, गणवेश आणि पुस्तकांची सक्ती केली जाते, त्यामुळे फीज वाढतात अशी ही तक्रार आहे तुमची। सूर्यवंशी सर, हे तीनही मुद्दे व्हॅलिड आहेत का आणि कुठे आहे रेग्युलेटरी कमिशन? जर त्या कमिशनने काम करणं अपेक्षित आहे तर होत का नाहीये काम? नमस्कार। वास्तविक पाहता काझी समिती 2021 साली शासनाने या संदर्भामध्ये नेमलेली होती आणि काझी समितीचा अहवाल 3 महिन्यामध्ये येणं अपेक्षित होतं। बरं। आणि ती समिती वेगवेगळ्या ज्या खाजगी शाळा आहेत त्या खाजगी शाळांमध्ये नियमानुसार जी फीस वाढ होते ती पालकांना विश्वासात घेऊन होते की नाही याची शहानिशा करण्यासाठी ही समिती होती। पण 3 महिने जाऊन 3 वर्ष झाली, अजूनही त्या समितीचा अहवाल आलेला नाहीये। शासन या विषयावर गंभीर नाहीये। एकीकडे पालकांना महागाईचे चटके बसत आहेत आणि दुसरीकडे शिक्षण हे खूप महागडं झालेलं आहे। सीबीएसई ला जाणारी मुलं सगळी धनाढ्य आणि श्रीमंताची नाही आहेत, बरोबर आहे, हा ती गरिबाची मुलं आहेत। आणि एक काळ असा होता की त्यामध्ये श्रीमंताची मुलं जायची, परंतु आता मात्र गरिबांची सामान्यांची मुलं जातात आणि त्यामुळे फीसवाढीवर कुठेतरी नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे। मात्र ते शासनाकडनं, शिक्षण विभागाकडनं होत नाहीये, याच्यावर नक्कीच विचार केला पाहिजे। बरं, फडके मॅडम आहेत, त्या आपल्याला शाळांची या बाबतीतली बाजू नेमकी काय आहे सांगतील। फडके मॅडम, असं काय होतं की 10% ते 80% फी वाढ होतीये? खरं तर महागाईच्या दरापेक्षा सुद्धा खूप जास्त दराने ही फी वाढ होते। काय कारण आहेत? कारण तर शाळांकडनं दिली जात नाहीत फारशी। नमस्कार, मला काय वाटतं की ऐकू येतोय का? येतंय, बोला तुम्ही। 80% ही फिगर मी आताच आपल्याकडून ऐकते आहे। ऍक्च्युली 15% दर 2 वर्षांनी, हे आरटीए आल्यापासून 15% दर 2 वर्षांनी फी वाढवू शकते शाळा, लिगल आहे। आणि आरटीई पासून हेच आमच्यासारख्या शाळांमध्ये सुद्धा आम्ही हाच फॉर्म्युला वापरतोय। त्या दृष्टीने 7.5% दरवर्षी आम्ही फी वाढवतो आणि ती फी आम्ही पालक संघ जेव्हा होते आमची वर्षाच्या शेवटी, त्या पालक सभेमध्ये आम्ही कशासाठी फी वाढवतो आहे ते सर्व पालकांच्या समोर, पालक रिप्रेझेंटेटिव्ह समोर ठेवतो। आमच्या प्रत्येक क्लासचे रिप्रेझेंटेटिव्ह पण असतात आणि त्याप्रमाणे आम्ही का फी वाढवतोय, कधी कधी फी वाढवण्याची गरज पण पडत नाही, जर सरप्लस असेल तर तेही आम्ही पालकांबरोबर शेअर करतो। कारण ना, पालक विरुद्ध शाळा असा जर आपण सारखा युद्ध सुरू ठेवलं तर जे मूल, जे सेंटर ऑफ एव्हरीथिंग असायला पाहिजे तो सेंटर कुठेतरी सरकतो आणि भांडणच सुरू राहतात। त्याच्याऐवजी तेच पालकांच्या समोर जर ठेवलं, आता आमच्यासारखी शाळा आहे जिथे डोनेशन 1 पैसाही आम्ही घेत नाही, कुठल्याही दुसरे पैसे आम्ही घेत नाही, तर जे मुलांना देतो, अगदी पिकनिकला घेऊन गेलो तरी सुद्धा जर 343 रुपये लागणार असले तर आम्ही 343च पालकांकडून घेतो आणि ते डायरेक्टली त्यांना त्या टूर ऑपरेटर कडे आम्ही क्रेडिट करायला सांगतो। त्या शाळेचा कुठलाही कट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्जेस काहीही नसतात। तर अशा प्रकारे जर समन्वय साधला पालकांनी आणि शाळेनी, तर मला असं वाटतं की हे जे कंटिन्युअस युद्ध सुरू असतं ते बंद होईल। ऍट द सेम टाइम हे ऑल दीज पेरेंट्स, म्हणजे जे पालक फी वाढी विरुद्ध 100 रुपये जरी वाढवले किंवा 50 रुपये जरी कशासाठी चार्ज केले तर त्याविरुद्ध आरडाओरडा करतात, तेच पालक खूप महागड्या ट्युशन्सना पण मुलांना पाठवतात। आता आपण जर एनईपी म्हटलं तर मुलाला, तुम्ही एक विचार करून बघा, स्टीव्ह टर्नरची एक कविता आहे रूट्स म्हणून, की रूट्स नसले तर झाडाचं काय होईल, त्याप्रमाणे वेन स्टॉर्म कम्स इट्स आवर फिंगर्स विच क्लिंग,
when drought comes, it's our lips that drink. Without us, the ground would crumble. Without us, the life would fall. So, शाळा नसतील तर मुलांचं काय होईल? मी पण एक पालक आहे. पालकांनी विचार करून बघावा की मला इंग्लिश, हिंदी, मराठी, सोशल सायन्स, व्हॅल्यू एज्युकेशन, डिसिप्लिन, स्किल ट्रेनिंग सगळं काही माझ्या घरातल्या एका मुलाला जर मला घरी शिकवायचं असेल तर मला ते येईल का शिकवता, आणि कॉन्स्टंट सेफ्टी सर्व दृष्टीने विचार करायचा. आणि चांगलं टॅलेंट जर शाळेत हवं असेल तर त्यांना व्यवस्थित पगार देणं हे पण शाळेचं काम आहे. कोणालाही एक्सप्लॉइट करणं बरोबर नाही. आणि शिक्षक ही अशी व्यक्ती आहे की जी पूर्णपणे आपल्या समाजात एक्सप्लॉइट केली जाते. कारण शिक्षकांना जर तुम्ही व्यवस्थित पगार दिले, आदर दिला, त्यांचा आदर त्यांना मिळाला तर आपली जी पुढची पिढी घडवण्याचं हे सगळे मुद्दे जे आहेत ते आदर्श शिक्षण व्यवस्थेचे मुद्दे आहेत मॅडम, आणि त्यामध्ये काही चूक आहे असं म्हणण्याचं कारण नाही. पण दुर्दैवानं हे मान्य करायला हवं की हे सगळे मुद्दे सगळ्या शाळांमध्ये सारख्या प्रमाणामध्ये अस्तित्वात नाहीये हे मान्य. म्हणजे आता ते आपल्याला सांगत होत्या मॅडम की बुक्स आणि युनिफॉर्म हे नॉर्म झालं आता सगळ्या शाळांमध्ये की सगळ्यांनी तिथूनच घ्यायचं, सगळ्यांनी तिथेच पैसे खर्च करायचे. अर्थात कुठेतरी पालक देणार आहेत पैसे, पण शाळांना त्या बाबतीतची सक्ती करणं हे कितपत योग्य आहे? तुम्ही म्हणता तुम्ही फीस पिकनिकसाठी 343 रुपये घेतात. आता असं झालेलं आहे की शाळांना आपली वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्कृष्ट करायचे असतात, त्याचा भार मात्र पालकांच्या खिशावर पडतो. हे सगळ्या शाळांमध्ये होते. जागृतीजी, याच्यावर उपाय काय आहेत? कारण राज्य सरकारचे जे उपाय आहेत ते तर तोकडे पडताना दिसत आहेत, पालक हतबल होताना दिसत आहेत, आणि दुसरीकडे फी वाढ थांबताना दिसत नाही. काय दिसतंय तुम्हाला चित्र? नमस्कार. यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा जसं डॉक्टर मधुरांनी सांगितला की प्रायव्हेट शाळांमध्ये फी रेग्युलेशन ऍक्ट हा लागू आहे. प्रत्येक शाळेला आपली फी आपल्या वेबसाईटवर मेन्शन करायला लागते आणि केलेली असते. जे इतरही काही ऍक्टिव्हिटीज आहेत, ऍक्टिव्हिटीज बद्दल जे काही खर्च असतात, पण ह्यातला एक महत्वाचा मुद्दा पालकांच्या अपेक्षा. प्रत्येक पालकाला अपेक्षा आहे माझ्या मुलाला शाळेमधून 5 स्टार सर्व्हिसेस मिळाव्या. पालक एन्क्वायरीला करतात तुमच्या शाळेमध्ये एसी नाहीये का म्हणून, अशाही पद्धतीच्या एन्क्वायरीज आहेत. मग जर पालकांना तशा 5 स्टार सुविधा हव्या असतील, वेगवेगळ्या अम्युनिटीज ऍडिशनल हव्या असतील, अकॅडमिक शिवाय त्यांना इतर ऍक्टिव्हिटीज पण हव्या आहेत, मग ह्या सगळ्या गोष्टींची फी भरावी लागते. शाळा प्रत्येक गोष्टीची फी इन्फॉर्म करत असते. आणि माझ्या माहितीप्रमाणे आता मी महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रभर फिरते, आपल्या 4000 पेक्षा जास्त संस्था सभासद आहेत. फी रेग्युलेशन ऍक्ट लागू आहे. शाळांना जी फी वाढवली जाते ती जस्टिफाय करायला लागते आणि शाळा करतायत. फी रेग्युलेशन ऍक्ट कमिटी जी आहे, FRCA आपण ज्याला म्हणतो, ती पुण्यामध्ये तरी ऍक्टिव्ह आहे. त्याच्या काही लोकांनी तक्रारी केल्यावर त्याच्यावर त्यांच्या सुनावण्या पण झालेल्या आहेत मागील काळात जर आपण बघितलं असेल तर. त्यामुळे ती कमिटी काम करते. आणि काही शाळांनी ज्यांनी फी वाढवली त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काही वाढ केलेली असते, काही नवीन अम्युनिटीज त्यांनी आणलेल्या असतात. आणि साधारण महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये पालकांना आगाऊ सूचना दिली जाते की आम्ही फी वाढवणार आहोत किंवा या पद्धतीने आपण या अम्युनिटीज घेणार आहोत, आणि या PTA कडून अप्रूव्ह करून घेतल्या जातात. त्यामुळे पालकांना या सगळ्या गोष्टींची जाणीव व्यवस्थित असते. प्रश्न असा आहे धर्माधिकारी मॅडम की या पालकांना बोलवलं जातं, त्यांना माहिती दिली जाते, इथपर्यंत ठीक आहे. पालकांना से किती असणार आहे याच्यामध्ये? की शाळेनं जर सांगितलं की आम्ही 10% वाढ करतोय, आम्ही अमुक वाढ करतोय, मुळात किती पालक असतात जे या सगळ्यामध्ये सहभागी होऊ शकतात? कारण ती जी फी गोळा करण्यासाठी जी पालकांची जद्दोजहद असते ती एक वेगळीच असते. आणि मग त्यांनी याच्यामध्ये सहभागी होऊन आवाज वगैरे उठवावा किंवा असं म्हणावं की हे नाही जमणार आहे, हे आणखीन अपेक्षा करणं हेही पालकांसाठी कठीणच आहे. चला तेवढं करून जरी त्यांनी काही केलं तरी आपलं आता अनुभव मॅडम सांगत होत्या, आपल्याला सहाय मॅडम सांगत होत्या की नाहीच आहेत, कमिटीच काम करत नाही शासनाच्या, तक्रारी कुठे करून घ्यायच्या. हे सगळ्या बाजूने असं होतंय की पालकांची अडचण. ठीक आहे की शाळा चालवणं हे काही सोपी गोष्ट नसते हे मान्य आहे, सुविधा देणं सोपी गोष्ट नसते हे मान्य आहे, पण ज्या टक्केवारीमध्ये हे वाढत चाललेलं आहे ते पूर्ण करणं हे पालकांसाठी सुद्धा कठीण आहे ना. हरीश बुटले सर, हे म्हणणं खूप सोपं आहे की मुलांकडनं मुलांच्या पालकांकडनं या अपेक्षा येतात, त्या अपेक्षा येतात, मग त्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला फी वाढवावी लागते. पण याचं गणित कुठेच जुळत नाही. म्हणजे कुठेही आपल्याला स्पष्ट ही माहिती मिळत नाही की या सुविधांसाठी एवढे पैसे खर्च केले गेलेत म्हणून. म्हणजे शाळांकडनं आकारली जाणारी फी आणि माझ्या घरी येणारं वीज बिल, मला कधी कधी सारखंच वाटतं, मला कळतच नाही कशासाठी काय आकारलं गेलंय.
बर हा सगळा प्रकार जो आहे व्यवस्थित अभ्यास व्हावा. येते मॅम तुमच्याकडे येते. आधी हरीश सरांचं म्हणणं ऐकूयात आपण. चालेल. हरीश सर. मॅम, गोष्ट अशी आहे, नेहमीची येतो पावसाळा याप्रमाणे शाळा सुरू होताना शाळांच्या वाढलेल्या फियांच्या बद्दलची चर्चा पण चॅनलवर सुरू होते. वर्षभर अगदी आपण शांत असतो, पण या सगळ्या गोष्टी खरं तर वर्षभर लावून धरणारे हे सगळे मुद्दे आहेत. त्याचा पाठपुरावा जर नीट झाला तर शेवटी शाळा सुरू होताना असले गोंधळ ते फारसे होणार नाही. तुम्हाला थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये 2011 मध्ये पुण्याच्या रोझरी शाळेपासून सुरू झालेला हा लढा आणि त्याच्यानंतर पुण्यात प्रचंड मोठं आंदोलन या सगळ्या प्रक्रियेत झालं. आणि महापॅरेंट्स त्यावेळी त्या सगळ्या प्रक्रियेचा महापॅरेंट्स हा वर्ड सुद्धा मीच कॉइन केलेला आहे आणि मी त्यावेळेस त्याचा अध्यक्ष पण या प्रक्रियेचा होतो. आणि तेव्हाच त्या वर्षाच्या याच्यामध्ये ही फी रेग्युलेशन कमिटी म्हणजे जो काही कायदा आहे तो कायदा मग 12 मध्ये तो 11-12च्या त्या सीझनला संमत झालेला. परंतु झालं कसं की त्याला ज्या पद्धतीने एकंदरीत त्याच्यावर अंमलबजावणी करायला पाहिजे होती तर त्या पद्धतीने त्याची ती अंमलबजावणी झाली नसल्याने पुढचे प्रॉब्लेम्स. पण आता बऱ्यापैकी अगदी म्हणजे त्याच्यावर कंट्रोल आलेला आहे. पूर्वी ज्या मनमानी पद्धतीने हे सगळंच्या सगळं चाललेलं होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आता ती मनमानी अगदी होते आहे अशातला भाग नाही, कारण की पालक पण तेवढे जागरूक झालेले आहेत. आता याच्यातले मूळ मुद्दे आपण विचारात घेऊ. जसं विविध मान्यवरांनी जे काही बोलले तिथे सांगितलं की पालकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. आपल्याला अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी हव्या असतात, पण नक्कीच अगदी म्हणजे त्यावेळी फी देखील वाजवी त्याच्या बरोबरीने हवी असते. चांगल्या गोष्टी जेव्हा अगदी खासगी शाळांना पुरवायच्या म्हटल्यानंतर त्यांना त्याचा तो खर्च येणार आहे, परंतु तो किती येणार आणि कोणत्या प्रमाणात येणार यालाही कुठं ना कुठंतरी अगदी एक बंधनं असली पाहिजे. आणि ती बंधनं या एकंदरीतच कायद्यामध्ये तशी घालून दिलेली आहे आणि त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली तर ते शक्य होतं. आता नुकतंच आपण बघतोय, खरं तर तसं बघता आपलं हे कल्याणकारी राज्य जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टी खरं तर सरकारने आपली जबाबदारी म्हणून पार पाडली पाहिजे. आणि नेमकं या 2 गोष्टींवरच सरकार आपले हात झटकून बसलेलं आहे आणि याच खूप मोठ्या प्रमाणावर बाजार निर्माण झालेला आहे. त्याचं दुसरंही कारण असं आहे, अनेक राजकारणी त्यांच्याच अगदी शाळा असतात. करेक्ट आहे. त्याच्यामुळे ते स्वतः अगदी याच्यामध्ये फारसं निर्णय घेत नाही. मोठमोठ्या संस्था ह्या राजकारण्यांच्याच आहेत. हा अगदी खरा मुद्दा. त्याच्यामुळे ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष घालत नाही. आणि नुकताच आत्ता ज्या पद्धतीचा विषय काही दिवसापूर्वी शिक्षण मंत्र्यांनी समोर ठेवला की आपण आता आपलं सगळी प्रक्रिया सीबीएसई पॅटर्न प्रमाणे करणार आहोत. खरं तर मी तो मुद्दा कालच्या माझ्या लेखातनं एका वृत्तपत्रातनं मी क्लिअर करून दिलेला आहे की मांडतानाच ती चुकीची मांडणी झाली. आपण कुठलाही सीबीएसई पॅटर्न वगैरे काही अगदी अडॉप्ट करणार नाही आहोत. आपलं राज्य मंडळच सगळ्या गोष्टी करणार आहे, फक्त ते सीबीएसई प्रमाणे करणार आहे. आता हे सीबीएसई प्रमाणे करायला जे काही अगदी आपण घेतो आहोत याच्या मागचं कारण काय तर एनसीईआरटीच्या सिलेबसवर बेस्ड आपल्या नीट जेईई या परीक्षांचं एकंदरीत तो सगळा पूर्ण अभ्यासक्रम आहे आणि तो अभ्यासक्रम शिकणारी मुलं नीट जेईई आणि अर्थात आपली एमएसटी सीईटी तर राज्याच्या सिलेबसवर असते, परंतु नीट आणि जेईई या राष्ट्रीय परीक्षांमध्ये तिथे ते आघाडी घेतात असा तो एक समज निर्माण झाला. त्याच्यामुळे ते केलाय निर्णय तो. आणि त्याच्यामुळे काय होतं, प्रत्येकाला असं वाटतं की आम्हाला किमान अगदी सीबीएसईच्या शाळांमध्ये अगदी शिकलं पाहिजे. अनेकांना तर असं वाटतं की सीबीएसई हा काहीतरी अभ्यासक्रम आहे. सीबीएसई हे मंडळ आहे. एनसीईआरटी हा अभ्यासक्रम आहे. रादर बऱ्याचशा सीबीएसईच्या स्कूल्समध्ये एनसीईआरटीची सुद्धा पुस्तकं वापरली जात नाहीत, कारण ती पुस्तकं नाही बऱ्याचशा शाळांमध्ये सर हायर एज्युकेशनला, कारण नियम असा आहे की तुम्ही 8वी पासून किंवा 9वी पासून तुम्हाला कंपल्सरी आहेत, त्याच्या अगोदर ती कंपल्सरी नाही आहेत. त्याच्यामुळे बऱ्याचशा शाळांमध्ये वेगवेगळ्या प्रकाशनांची पुस्तकं वापरली जातात, एनसीईआरटीचीच वापरली जातात असं नाहीये.
अनुभा सहाय मॅडम कडे जाऊया. सांगतो. हा येते मी तुमच्याकडे. अनुभा साहेब मगापासून तुम्ही सगळ्यांचं म्हणणं ऐकलं, शाळा जे चालवतात त्यांचंही म्हणणं ऐकलं आणि शिक्षण तज्ञांचंही म्हणणं ऐकलं. आता तुमच्या तक्रारी नेमक्या काय आहेत? म्हणजे ते जे म्हणतात ते खरं आहे की त्यांना जर चांगल्या सुविधा द्यायच्या असतील तर पैसे द्यावे लागतात, आणि दुसरीकडे हेही सगळेजण मान्य करतात की सरकारची जी यंत्रणा आहे ती काम करत नाहीये. पालकांची अडचण नेमकी होती कुठे? देखिए, इन्होंने जो मैडम ने कहा, हमारे जो पैनलिस्ट है, कि जो हर स्कूल में जो है पेरेंट्स डिमांड करते हैं स्विमिंग पूल होना चाहिए या ये फैसिलिटी होनी चाहिए. ठीक है, नॉर्म्स के हिसाब से जो मैंडेटरी फैसिलिटी है वो तो सभी स्कूल्स को देना मैंडेटरी है, वो बेसिक फैसिलिटी है. हाँ. अगर आप स्विमिंग पूल दे रहे हैं, एसी दे रहे हैं, तो ठीक है, आपकी फीस थोड़ी ज्यादा होगी, बट आप उसका आप डिटेल्स शेयर करिए ना. वाई दे आर नॉट शेयरिंग? वो डिटेल्स शेयर करते हैं, पीटीए से अप्रूवल ले लिया जाता है. बट अभी मेरे पास एक कंप्लेंट आई है रिलायंस स्कूल की, आपके एरोली में या कोपर खेरने में है. वहां के पीटीए के लोगों ने मुझे कंप्लेंट करी है कि पीटीए के साथ ऑडिट रिपोर्ट नहीं शेयर कर रहा है स्कूल, और ये पीटीए का अप्रूवल दिखा देते हैं ऑन रिकॉर्ड की अप्रूवल दे दिया पीटीए ने. कुछ पीटीए मेंबर्स को डरा दिया जाता है, कुछ को मैनेज कर लिया जाता है, और इस तरह से ये अप्रूवल लिया जाता है. और ये रिकॉर्ड्स ये हर जगह दिखाते हैं, चाहे डिपार्टमेंट हो. लेकिन इनका अगर प्रॉपर ऑडिट हो, ये ऑडिट रिपोर्ट क्यों नहीं शेयर करते? एजुकेशन डिपार्टमेंट में आप अगर पता करेंगे, कल जैसे दिल्ली गवर्नमेंट का एक मैटर था, हम एनडीटीवी के एक शो में हम कल डिस्कस कर रहे थे इंडिया टीवी में. तो दिल्ली गवर्नमेंट ने अभी सभी स्कूलों का ऑडिट रिपोर्ट मंगवाया है लास्ट 10 ईयर्स का, उनको ऑडिट रिपोर्ट नहीं मिल रही है. क्या महाराष्ट्र गवर्नमेंट इन सभी जितनी भी खासगी शालाएं, जितनी भी प्राइवेट स्कूल, इनका ऑडिट रिपोर्ट क्यों नहीं मंगवाती है? बरं ठीक आहे, आपण जागृती मॅडमला विचारूयात ना. जागृती मॅडम, का ऑडिट रिपोर्ट शेअर होत नाहीत शाळांचे? जर शाळा ट्रान्सपरंट असतात, ऑडिट रिपोर्ट का शेअर होत नाहीत? महाराष्ट्रामध्ये फी रेग्युलेशन ऍक्ट आहे आणि त्यामध्ये कंपल्सरी मॅन्डेटरी आहे की ऑडिट रिपोर्ट हा शाळेच्या वेबसाईटवर टाकायचा आहे. ज्या रजिस्टर्ड लिगल शाळा आहेत त्या सगळ्यांचे ऑडिट रिपोर्ट आणि त्यांचं इयरली बजेट हे त्यांच्या वेबसाईटवर असतं आणि ते पालकांनाही दाखवलं जातं आणि ते आहे. आता ज्या शाळा लिगल नसतील किंवा ज्या हे फॉलो करू नसतील त्यांच्या विरुद्ध एक फक्त तक्रार करा शिक्षण खात्याकडे, शिक्षण खातं त्याची हे करून घेते, कारण बहुतेक शाळांचे ऑडिट रिपोर्ट हे त्यांच्या वेबसाईटवर आहेत. ओके, ठीक है. सूर्यवंशी सर, ये तो बहुत मुश्किल है मैडम, आप खुद ही आप चेक कर लीजिए, कुछ नहीं मिलेगा आपको डेटा. इनका ऑडिट रिपोर्ट वो वेरीफाइड भी है या नहीं? आप एजुकेशन डिपार्टमेंट में जब आप जाएंगे, इनके ऑडिट रिपोर्ट्स वहां आपको मिसिंग मिलेंगे. ना ऑडिट रिपोर्ट मिलता है, ना इन पे एजुकेशन डिपार्टमेंट में हम ऑडिट रिपोर्ट नहीं देते, वेबसाइट पर डालते हैं. नहीं, मैंने नहीं डाला तो कंप्लेंट कीजिए आप. मैं वही बता रही हूँ, आरटी एक्ट में इट इज मैंडेटरी मैडम, आरटी एक्ट में मैंडेटरी है सभी स्कूलों को ऑडिट रिपोर्ट. एजुकेशन नहीं, आपको डिपार्टमेंट में क्यों नहीं देते हैं आप लोग, जहाँ प्रॉपर वेरिफिकेशन होगा? पेरेंट्स थोड़ी वेरीफाई करेंगे. सीए, मैंने जो स्कूल का ऑडिट करवाया था, आपको एग्जांपल दे रही हूँ, वो सीए ने ऑडिट किया था, डीए फारसी ने उसको कैंसिल किया. डीए फारसी ने सीए की जो ऑडिट रिपोर्ट थी स्कूल ने वेबसाइट में डाली थी, उसको कैंसिल करके फी रिफंड करवाया. तो ये पेरेंट्स को एजुकेशन डिपार्टमेंट को देने के लिए कंपल्शन नहीं है. प्राइवेट कंपल्सन है मैडम, आरटी एक्ट में कंपल्सरी. ठीक है, वेबसाइट पे डालना है. हा ठीक आहे, हा मुद्दा गंभीर आहे की ऑडिट रिपोर्ट दिले पाहिजेत का? तर दिले पाहिजेत. शाळा देतात का? तर त्या देतात असं शाळांचं म्हणणं आहे. प्रश्न हा आहे की वेबसाईटवर टाकलेले ऑडिट रिपोर्ट हे खरे आहेत का? वेबसाईटवर टाकलेल्या ऑडिट रिपोर्टमध्ये काही त्रुटी आहेत का? त्यावर पालकांचा आक्षेप आहे, त्यामुळे त्या सरकारकडे गेले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. यावर काय निर्णय घ्यायचा आहे ते राज्य सरकारच्या प्रतिनिधींकडे आपण जाणून घेऊ. फडके मॅडम, तुमचा मुद्दा अगदी थोडक्यात पूर्ण करा, म्हणजे मग मला सूर्यवंशींकडे येत आहे. आता मॅडम सांगत होत्या की शाळेचे ऑडिट रिपोर्ट वेबसाईटवर असले पाहिजेत. मॅडम, आमच्याकडे जेव्हा आम्ही इलेक्ट्रिसिटी सेव्ह करण्यासाठी पूर्ण शाळेचं पालकांकडून त्यांचं इलेक्ट्रिसिटी बिल मागवलं तर ते पालक शेअर करत नाहीत इलेक्ट्रिसिटी बिल, पण शाळेने मात्र सगळं शेअर करणं आवश्यक आहे. हे कितपत योग्य आहे? म्हणजे शाळा ही काय ह्युमन बिंगने बनलेली नाहीये का? शाळा ही एजुकेशन आपको लॉ है, आप लॉ के अगेंस्ट नहीं जा सकते हैं ना. लॉ है. ऑडिट अभी थाने म्युनिसिपल कॉर्पोरेशन ने 81 स्कूल्स को डिरिकॉग्नाइज किया है. फडके मॅडम, असं आहे की ऑडिट रिपोर्ट हा जर नियमाने द्यायचा आहे तर तो द्यायचा आहे.
पण तुम्ही पालकांकडे जे इलेक्ट्रिसिटी बिल मागताय ते पालकांनी द्यायचं की नाही ही त्यांच्या स्वेच्छेचा निर्णय असू शकतो. तो काही कायद्यानं त्यांना बंधनकारक नाहीये. त्यामुळे जे कायद्यानं बंधनकारक आहे ते केलंच पाहिजे. मॅडम आहे तिथे वेबसाईटवर टाकणं बंधनकारक नाही आहे. आता जागृती मॅडम म्हणाल्या की बंधनकारक आहे. पीटीए जागृती मॅडम तुम्ही म्हणालात ना आता बंधनकारक आहे. फी रेग्युलेशन ऍक्ट मध्ये आहे. हा बघा आता फी रेग्युलेशन ऍक्ट मध्ये बंधनकारक आहे म्हणतात. फी रेग्युलेशन ऍक्ट नुसार पालकांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह असतात ते आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही ऑडिट रिपोर्ट दाखवतो, फी जर वाढवायची असेल तर का वाढवतोय ते सगळं एक्सप्लेन करतो. मग नंतर त्यांची सहमती मिळाल्यावरच 6 महिने आधी आमच्या पालकांना कळवतो की फी इतकी वाढणार Yes, आहे. हे पण आणि बरोबर. त्यानंतर जर हे पण एखाद्या बरोबर. पालकाला निर्णय घ्यायचा असेल की मला शाळा सोडायची आहे तर पालक तो निर्णय घेऊ शकतो. म्हणजे मग अनुभव मॅडम म्हणतात ते खरं आहे की त्या सगळ्या पालकांना ऍक्सेस मिळत नाहीये. जे पालक त्या संघटनेमध्ये किंवा त्या समितीमध्ये असतील त्यांनाच ऍक्सेस मिळतोय, बाकीच्या पालकांना ऍक्सेस मिळतच नाहीये. हे रिप्रेझेंटेटिव्ह पीडीए को भी नहीं मिलता है. हो सकता है मैडम आपके स्कूल में मिलता होगा, बट मैं एग्जांपल दे रही हूँ एक रिलायंस स्कूल हाँ, अंबानी का. ठीक है. इतना बड़ा स्कूल है. हाँ. और भी कई स्कूल है पॉलिटिशियंस के बड़े बड़े स्कूल जो हो ते सकता है बहुत से देत नाही. स्कूल आणि तो transparent मुद्दा है, खूप no doubt. महत्वाचा आहे की राजकीय नेत्यांच्या शाळा हा एक महत्वाचाच मुद्दा आहे. त्याच्यावर सेपरेटली आपण येऊया. सूर्यवंशी सरांचा मुद्दा जी बोला. आता जी चर्चा सुरू आहे, हा आदरणीय फडके मॅडम एक आदर्श अशा चांगल्या शाळेचे प्रिन्सिपल आहेत. हो. आणि मी त्यांची शाळा आणि एकूण त्यांची काम करण्याची पद्धती बघितलेली जी. आहे. अशा राज्यातल्या अतिशय कमी शाळा आहेत ज्या पद्धतीने ते नियम पाळतात. कमी एक 10% शाळाच असतील की ज्या नियम पाळतात जे फी रेग्युलेशन ऍक्टचे. परंतु बाकीच्या उरलेल्या 90% शाळांचं काय आहे? आता परवा बांद्राला इथं आंदोलन झालं, पालकांचं आंदोलन झालं, इथं अंधेरीला एक आंदोलन झालं. कशासाठी? तर फी वाढीसाठी. सीबीएसई शाळांमध्ये पालकांना विश्वासात न घेता त्यांनी फी वाढ केली आणि पालकांना आंदोलन करायला लागलं. आता हे आंदोलन का करावं लागलं याचं कारण हेच आहे की त्या पालकांना त्यांनी विश्वासात घेतलं नाहीये आणि खूप मोठ्या प्रमाणात फी वाढली गेली आणि फी वाढल्यामुळे या पालकांनी असं आंदोलन केलेलं आहे. वास्तविक पाहता शासनाचे जे नियम आहेत ते शासनाचे नियम किती सीबीएसई शाळा फॉलो करतात? सीबीएसई शाळेच्या प्रांगणात जाण्यासाठी सुद्धा परवानगी नाही राहत. तो गेटचा जो माणूस आहे गेटकीपर तो शाळेच्या गेटहूनच माणसाला पाठवून देतो, म्हणजे आतमध्ये सुद्धा सोडत नाही. यांचे इतके नियम म्हणजे कठोर आहेत की तिथे शिक्षणाधिकारी जरी असले तरी त्यांना सुद्धा अगोदर परवानगी घ्यायला लागते. म्हणजे शिक्षणाधिकारी सुद्धा जाताना त्या शाळेचं एकूण वातावरण बघून तो सुद्धा घाबरतो की बाबा इतकं म्हणजे ते स्ट्रिक्ट आहे. आणि सामान्य पालकांचं काय आहे? एक पालक काय करणार आहे? एक पालक किती त्याच्या विरोधात लढणार आहे? तर हा मुद्दा सामान्य पालकाचा आहे. हा मुद्दा धनाढ्य श्रीमंताचा नाहीये. जी पालक सामान्य कुवतीचे आहेत, ज्यांचा आर्थिक सोर्स खूप कमी आहे, त्याच्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि सीबीएसई बोर्डाने या संदर्भामध्ये नक्कीच कार्यवाही केली पाहिजे. ज्या कॉमन सीबीएसई बोर्ड शाळा आहेत, ज्या म्हणजे मोठमोठ्या शाळांचं मी बोलत नाही, ज्या श्रीमंताच्या शाळा आहेत, ज्या 2 लाखापासून 10 लाखापर्यंत वार्षिक फी आहे, अशा शाळाबद्दल मी बोलत नाही आहे. अगदी जिल्ह्याच्या स्तरावर आणि तालुक्याच्या स्तरावर सुद्धा सीबीएसई शाळा आहेत. तिथली काय अवस्था आहे? तिथली अतिशय वाईट अवस्था आहे. तिथं पालकांना मनमानीपणे पालकाकडनं फी घेतली जाते, मुलांना डांबून ठेवलं जातं, वाहतुकीचे जे नियम आहेत त्या वाहतुकीचे नियम पाळले जात नाहीये आणि कसलेही म्हणजे कसलेही ज्या वाहतुकीची व्यवस्था आहे त्याला कसलेही नियम नाही आहेत. आता खूप आपण आदर्शवादी चर्चा करत आहोत, आदर्श शाळांची चर्चा करत आहोत. महाराष्ट्राचं ते वास्तव नाहीये. महाराष्ट्राचं वास्तव ग्रामीण भागामध्ये आहे आणि ते खूप वेगळं आहे. मला वाटतं त्याच्यावर आपण चर्चा केली. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. बुटले सर, मला वाटतं हाही मुद्दा खूप महत्वाचा आहे. आपण बोलताना जेव्हा बोलतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्या रेफरन्समध्ये शाळा असतात त्या शहरातल्या ज्यांच्या परवानग्या पूर्ण असतात, ज्या बऱ्यापैकी रेग्युलराइज्ड असतात आणि ज्याच्यामध्ये मगाशी जो चर्चेत विषय आला अनियमित शाळा त्याच्यामध्ये बऱ्याचशा नसतात परवानगी. पण जेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण जातो, सीबीएसईच्या स्कूलमध्ये मुलांना शिकवण्याचा पालकांचा अट्टहास नाही म्हणणार मी, कारण कुठल्याही पालकाची इच्छा हीच असते की आपलं मूल चांगल्या शाळेमध्ये शिकावं, आपल्या मुलाला चांगलं ज्ञान मिळावं, आपल्या मुलाचं भविष्य चांगलं व्हावं, त्यासाठी पालक हे प्रयत्न करत असतात. ग्रामीण भागांमध्ये जेव्हा हा प्रकार जातो त्यावेळेस तो आणखीन गंभीर होत जातो आणि तिथे तर पालक आणि विद्यार्थी हे घटक इतके छोटे होऊन जातात की त्यांना काही कंठच राहत नाही, आवाजच राहत नाही. बरोबर आहे. मुळात अगदी तुम्हाला कल्पना नसेल तर मी सांगू इच्छितो
की तुम्हाला वाटलं असेल की मी फक्त शहरी शाळांच्या बद्दल बोलतो. माझं कामच मुळात अगदी ग्रामीण शाळांशी आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शहरी विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये ते कुठे कमी पडू नये याच्यासाठीच आम्ही करत असलेलं हे सगळं काम आहे. आता मुळात अगदी या सगळ्या चर्चेमध्ये आपण 2-3 गोष्टी महत्वाच्या घेतल्या पाहिजे की या नेमक्या वाढतात कोणत्या घटकांमुळे. बर, ते मी फक्त अगदी म्हणजे शिक्षकांच्या पगारासाठी किंवा त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी एवढ्या पुरतं त्या फिया वाढत नसतात. फिया ह्या अलाइड गोष्टी ज्या काही आहेत ना, ऍडिशनल ज्या काही सर्व्हिसेस ज्या मोठ्या प्रमाणावर एका पाठोपाठ एक जे देण्याचा जो काही प्रयत्न होतो त्याच्यामध्ये त्या फिया वाढत असतात. या सगळ्या व्हॅल्यू ऍडिशन्स ज्या काही आहेत ना, त्याचं एक्झाम्पल द्या ना सर. कोणत्या सर्व्हिसेस? त्याचे एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आता समजा जर शहरी भागातला विचार करायला गेलो तर त्याच्यामध्ये कोणीतरी स्विमिंग पूल टाकेल, कोणीतरी अगदी संगीतासाठी अगदी स्पेशली पूर्ण डिझाईन्ड त्यांचा सगळा सेटअप कोणाकडे असेल, कोणाकडे पूर्ण खेळण्यासाठीचा संपूर्ण सेटअप असेल, कोणाकडे अत्याधुनिक जिम असेल अगदी म्हणजे. तर अशा पद्धतीच्या या सगळ्या याच्यामध्ये त्या फिया वाढतात. त्याच्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे विद्यार्थ्यांच्या जे काही प्रवासासाठीची जी काही साधनं असतात, हो. लागते तर त्याच्यामध्ये ती फी वाढते. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर याला सर्वस्वी शाळांना दोषी धरणं हे फार चुकीचं आहे. याच्यामध्ये महादोषी जर कोणी असतील तर ते पालक आहेत. त्यांना नेहमी अगदी महागडं ते चांगलं आणि दुसऱ्याचा कोणीतरी बाब्या तो महागड्यामध्ये जातोय ना तर माझ्या बाब्याला तिथे पाठवलं पाहिजे, या पद्धतीची त्याची भूमिका असते. मग ते आपल्याला परवडू दे की नको परवडू दे. याच्यामुळे हे सगळेच्या सगळे प्रश्न अगदी खऱ्या अर्थाने निर्माण होत असतात. तर आत्ताच्या घडीला मला असं वाटतं की शाळांना अगदी फेअर पद्धतीने शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं चांगले शिक्षक हा सगळ्यात महत्वाचा अगदी एक फॅक्टर आहे. परंतु अनेक ठिकाणी आपण बघतो या शिक्षकांना म्हणजे या प्रायव्हेट स्कूल्समध्ये तर अतिशय कमी पगारावर त्यांची बोळवण केली जाते. म्हणजे जो मुख्य अगदी ज्याच्यावर खर्च व्हायला पाहिजे त्या गोष्टीसाठी ते खर्च कमी करतील आणि बाकीच्या सगळ्या अगदी दिखाव्यामध्येच अगदी मोठ्या प्रमाणावर तो खर्च होतो. आणि या दिखाव्यासाठीचा जो खर्च जो मोठ्या प्रमाणावर होतो ना, इथं शाळांची फी फार मोठ्या प्रमाणात वाढत असते. याच्यावर कुठं ना कुठंतरी बंधनं ही तर अगदी म्हणजे शासकीय पातळीवरनं आणली पाहिजेच, तो भाग नाही. पण याच्यावरची जी काही अगदी एक मॉरल पॉलिसिंग ज्याला म्हणतो किंवा नैतिक बंधनं ज्याला आपण म्हणू, तर प्रत्येक पालकांनी स्वतःपुरतं तरी अगदी विचारात घेतलं पाहिजे की माझी नेमकी गरज काय आहे, मला कोणत्या पद्धतीचं अगदी माझ्या मुलाला शिक्षण द्यायचं आहे आणि त्या पद्धतीचं शिक्षण मला माझ्या आवाक्यात असताना कुठे मिळू शकतं, त्या पद्धतीने ते सगळं कसं घेता येईल ते पालकांनी शोधलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपला निर्णय घेतला पाहिजे. जागृती मॅडम, आता हा प्रश्न जो सरकार आता तर अगदी म्हणजे सध्याच्या परिस्थितीत आपण कितीही ओरड आणि कोणत्याही लेवलला केली तरी त्यांच्या दृष्टिकोनातनं शिक्षण आणि आरोग्य हे आता कमाईचे अगदी माध्यम झालेली आहे. ते मगाशी तुम्ही जे 2 मुद्दे मांडलेत त्याच्यात ते आलेलंच आहे की सरकारी शाळांचं जे काय अवमूल्यन झालेलं आहे किंवा सरकारी शाळांमधलं जे शिक्षणावर तक्रारी आहेत त्यामुळेच तर हे सगळं वाढलेलं आहे. त्याला काही म्हणजे तो विषयच वेगळा मला वाटतं चर्चेला घ्यावा लागेल, कारण इथे सरकारचं कोणी रिप्रेझेंटेटिव्ह नाहीये, त्याच्यामुळे तिकडे जात नाहीये. मी राजकीय नेत्यांच्या शाळा तुम्ही मगाशी म्हणालात. जागृती मॅडम, प्रश्न असा आहे, कोचिंग इंस्टीट्यूट भी जो है काफी ज्यादा आगे हैं, क्योंकि गवर्नमेंट स्कूल में तो पढ़ाई होती नहीं, बट प्राइवेट स्कूल भी बहुत सारे स्कूल्स हैं जहाँ पढ़ाई नहीं हो रही है, तो पेरेंट्स अपने बच्चों को असं आहे अनुभव मॅडम की नाही याच्यामध्ये मुद्दा असा आहे की आपण सरकारी शाळा की खासगी शाळा याच्याबद्दलची चर्चा करताना माझ्याकडे आता कोणी सरकारी प्रतिनिधित्व नाही, त्याच्यामुळे मी तिकडे जात नाही. आणि दुसरी गोष्ट, जाहीरपणे मी हे असं नाही म्हणू शकत किंवा आपल्या चर्चेतनं असं संदेश जायला नको की सरकारी शाळांमध्ये शिक्षण होत नाही. महाराष्ट्रातली अनेक शाळांमध्ये, महाराष्ट्रातल्या अनेक शाळांमध्ये सरकारी शाळांमध्ये उत्तम पद्धतीचं शिक्षण मिळतंय, मुलं चांगली शिकतायत. आज राज्य शासनाच्या सेवेत असणारे बहुतांश अधिकारी हे सरकारी शाळांमधनं येतात, त्यामुळे आपण असं नाही म्हणू शकत की तिथे मिळत नाही म्हणून. तक्रारी आहेत का? नक्की आहेत.
सरकारी शाळांवर जितका खर्च होतोय त्या तुलनेमध्ये आपल्याला सगळं मिळतंय का, याच्याबद्दल तक्रारी आहेत का? नक्की. जागृती मॅडम, प्रश्न असेल की आता जे बुटले सर म्हणाले, स्विमिंगचे क्लासेस असतील, म्युझिकचे क्लासेस असतील, जिम असतील, या अलाइड सर्व्हिसेस आहेत, ज्या सर्व्हिसेस पालकांनी बाहेर जर घेतल्या तर त्यांना पैसे भरावेच लागणार आहेत. त्या सर्व्हिसेस शाळा देतात आणि त्या शाळा त्याच्यासाठी चार्ज करतायत. बघितलं तर ही सरळ व्यवहाराची गोष्ट आहे, याच्यामध्ये तक्रार असण्याचं कारण नाही. तक्रार येईल कुठे? किती पैसे आकारले जातात आणि ते जबरदस्तीने आकारले जातात का, की मुलांनी हे कोर्सेस घेतलेच पाहिजे अशी जर जबरदस्ती शाळा करत असेल तर ते तक्रार करण्याची जागा आहे आणि तिथे तक्रार होऊ शकते. आता मला एक सांगा की हे होतंय कुठून? पालक म्हणतायत की शाळा देतायत म्हणून आम्हाला घ्यावं लागतं, शाळा म्हणतायत पालक मागतायत म्हणून आम्हाला द्यावं लागतं, आणि एकूण काय तर फी वाढते. 90% पालकांचीच अपेक्षा असते की आम्ही मुलाला शाळेत पाठवतो आहे, आमच्या मुलाला एकदा शाळेत पाठवलं की या अम्युनिटीज मिळाव्या, म्हणजे आम्हाला मुलाला इकडं तिकडं जायला यायला जमत नाही किंवा जॉब करतायत, त्यामुळे ऑल थिंग ऍट वन प्लेस ही अपेक्षा असते. किंबहुना शाळा निवडताना पालकांचा हा क्रायटेरिया असतो की तुमच्याकडे ऍडिशनल अम्युनिटीज काय काय आहे, तुम्ही ऍडिशनल फॅसिलिटीज काय काय देतात, त्याच्यावर शाळा निवडल्या जातात. अकॅडमिक्स बघून शाळा निवडणारे खूप कमी पालक आहेत. 90% पालकांना हॉर्स रायडिंग पण हवंय, स्विमिंग पूल पण हवंय, जिम पण हवी आहे आणि फॉरेन ट्रिप्स पण हवे आहेत, आणि ती त्यांची डिमांड आहे की तुम्ही हे सगळं आमच्या मुलांना देत असाल किंवा द्या, शेजारच्या शाळेत हे दिलंय मग यावर्षी आपल्याकडे द्या, अशा पालकांच्या डिमांड आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टींना एक मेंटेनन्स कॉस्ट पण आहे. म्हणजे जसं आपण स्विमिंग पूल आहे तर स्विमिंग पूलवर जो ट्रेनर किंवा कोच आहे त्याच्याबरोबर त्या स्विमिंग पूलचं मेंटेनन्स कॉस्ट आहे. जिमची मुलं सुट्टीत येऊ न येऊ ती जिमची मेंटेनन्स कॉस्ट आम्हाला पे करावी लागते, आणि तो सगळा खर्च आम्ही ह्यात घेत असतो. आणि तो शाळा म्हणजे संचालक स्वतःच्या खिशातून का देतील? शेवटी प्रायव्हेट संस्था आहे, कुठलंही अनुदान नाहीये, कुठलंही काहीही फंड्स नाहीयेत, त्यामुळे साहजिक पालकांच्या खिशात समाज स्तरावर जी आर्थिक विषमता आहे, समाज स्तरावर जी आर्थिक विषमता आहे, मॅडम येते तुमच्याचकडे यायचंय मला, फक्त यांचा एक छोटा मुद्दा मांडतो मी. समाज स्तरावर जी आर्थिक विषमता आहे त्याचं प्रतिबिंब सुद्धा शाळांवर पडतं, आणि त्याचं बोलकं उदाहरण म्हणजे सीबीएसईच्या शाळा आहे. सीबीएसईच्या शाळांमध्ये सरसकट श्रीमंताची पोरं नाही आहेत, गरिबाची पोरं आहेत. मग त्या मुलांसाठी आपण हे पण त्याच्यासाठी तर सर आरटीई आणलेलं आहे ना. आरटीई कशासाठी आणलं? आरटीई आणलं, पण त्या आरटीई नंतर आरटीई आणलं बरोबर आहे, पण नंतर त्या मुलांचं काय होतं? पण असं आहे की ही सगळी जबाबदारी आपण खासगी शाळांवर तर टाकू शकत नाही. म्हणजे सगळ्या व्यवस्था, सगळे मोठे पगार हे आपण सरकारी शाळांना द्यायचे आणि मग खासगी शाळांनी बाकी सगळी जबाबदारी घ्यायची, असं होणार नाही ना. त्याची कॉस्ट कुणाला ना कुणाला तरी भरावी लागणार आहे. मग जर सरकार ते भरायला तयार नसेल तर मग ती पालकांना भरावी लागणार. खरं तर आरटीई आणलं ना, त्या आरटीई आणलं असलं तरी आरटीआयचे जे पैसे आहेत ते शासनाने देणं आवश्यक आहे, जे शासन देत नाहीये, ज्याची तकलीफ आता त्या शाळांनी कुणाला सांगायचं नाहीये. हे बरोबर आहे. त्याचा जो वाढीव बोजा आहे तो पालकांवर पडतोय कारण शाळांनी ती कॉस्ट कुठून काढायची, कारण त्यांना शिक्षकांना पैसे द्यायचे आहेत ज्या सगळ्या अम्युनिटीज. फडके मॅडम, मला मगाचा अम्युनिटीचा मुद्दा तुमच्या समोर मांडायचा आहे. शाळा अपरिहार्य परिस्थितीतनं जात आहेत का, की बरं मला शाळा टिकवायची असेल तर मला या अम्युनिटीज द्याव्या लागतील आणि मी नाही दिली तर फक्त माझ्या शैक्षणिक मूल्यांवर माझी शिक्षण संस्था चालू शकत नाही. त्यामुळे शैक्षणिक मूल्य एक वेळ कमी जास्त झाली तरी चालतील, पण ही अम्युनिटीची, अलाइड सर्व्हिसेसची जी मूल्य आहेत ती मला वाढवावीच लागतील. ही अपरिहार्यता आहे की रेसमध्ये टिकायचं असेल, संस्था टिकवायची असेल तर करावंच लागतंय. त्याच्या आधी मला एक सांगावंसं वाटतंय की 20 वर्षापासून मी प्रिन्सिपल आहे आणि 20 वर्षामध्ये 1% पालकांनी पण तुमचे शिक्षक कोण आहेत, त्यांना ट्रेनिंग देता की नाही तुम्ही, हे विचारलेलं नाहीये. पगार तर कधीच विचारला नसेल, शिक्षकांचा पगार कधीच विचारला नसेल. 1% पालक नाही आदर्शाचा प्रश्न नाहीये सर. सर मला जेव्हा एखादा पालक भेटायला येतो तेव्हा माझी अपेक्षा असते की तुमचं करिक्युलम कसं चालणार आहे, ते ग्रेडेड आहे का नाही, तुम्ही पुस्तकं कोणती वापरणार आहात, तुमच्या शिक्षकांना जर इतिहासाचा शिक्षक असेल आणि तो मॅथ्स शिकवणार असेल तर ते योग्य नाहीये. तर ते कोणीही विचारत नाही. 1% पालक विचारतात, 99% पालक मला विचारतात, मॅम इज देअर हॉर्स रायडिंग, इज देअर स्विमिंग पूल,
इज द क्लासरूम एसी? एक दिवस जर पंखा किंवा काही बंद पडलं तर एवढ्या ईमेल्स येतात. आपली मुलं हाडामासाचीच बनली आहेत ना, ते मेल्ट होऊन जाणार आहेत का एक दिवस जर उकडलं तर? त्याशिवाय आपण त्यांना शिकवणार कसं? तर माझ्या मते आता सर म्हणतील त्यांची आयडियल शाळा आहे, पण काही 10% आहेत ना आयडियल शाळा, त्यांचं उदाहरण आपण समोर देऊन आपण का नाही म्हणू शकत? मी म्हणते मी तुमच्या मुलांना चांगलं शिकवणार, तुम्ही शिकवू पण नका, तुम्ही शिकवू नका, ट्युशनला घालू नका. ही आमची शाळा आहे जिथे आमच्या काउन्सिलला आम्ही मुलं सिलेक्ट करत नाही, काउन्सिल मेंबर्स जर ते ट्युशनला जात असतील तर तुम्ही ट्युशनला पाठवू नका. आमची अकाउंटेबिलिटी वाढवा आणि अशा शाळेतच पाठवा जिथे शाळा अकाउंटेबल आहे. तुम्ही फी देताय ना, मग तुमच्या मुलाला ते विषय 11 विषय शिकवणं, व्हॅल्यूज देणं, डिसिप्लिन देणं हे आमचं काम आहे. तर त्यासाठी अकाउंटेबल धरा ना. आज मी माझ्या मुलाला डब्यात काहीतरी मीठ घालायचं विसरले भाजीत, तर तुम्ही ते मीठ घाला. एक दिवस बिन मिठाची भाजी खाल्ली म्हणून कोणाच्या आयुष्यात काही फरक पडत नाही. हॉट केस पाहिजे. मी त्यांना सांगते, मी एका मराठी मीडियम शाळेमध्ये शिकले आहे, एकदम साधी शाळा होती माझी, एडेड स्कूल. मी म्हटलं सकाळी 5 वाजता आईने बनवलेली पोळी भाजी, आज पण प्रिन्सिपल म्हणून सकाळी 6 वाजता बनवलेली पोळी भाजी मी डब्यात घेऊन येते. माझ्यात काही फरक पडलेला नाहीये, तुमच्या मुलात पण पडणार नाही. पण हे ऐकून घ्यायला पालक तयार नसतात. पण ऍज अ प्रिन्सिपल अँड ऍज अ टीम, एज्युकेटर्सची टीम म्हणून वी शुड पुट आवर फूट डाऊन की इथे तुमच्या मुलाला चांगलं एज्युकेशन मिळेल. त्यासाठी जर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवणार असाल तर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्या पूर्ण विश्वासाने मुलांना आमच्याकडे पाठवा. बरं, बुटले सर. मी तेच सांगायचा प्रयत्न करतोय. इथं आपण शाळांबद्दल आता बोलतोय. 11वी 12वीची तर स्थिती इतकी विचित्र आणि वाईट स्तराला गेलेली आहे की पालकांना एकीकडे नामवंत कॉलेज पाहिजे, परंतु त्याला वर्गामध्ये बोलवलेलं त्यांनी नाही पाहिजे. त्याचं अटेंडन्स जे काही आहे त्यांनी त्याला घर बसल्या किंवा तो क्लासला जाईल आणि त्याचं अटेंडन्स तुम्ही लावून घ्या, अशा पद्धतीची अपेक्षा करणारे अगदी आता पालक आहेत. त्यांना एकीकडे नामवंत कॉलेज, मग आता काही नामवंत कॉलेजेसनी तसं करायला बंधनं केली तर मग इंटिग्रेटेड फॅसिलिटीज सुरू झाल्या. आता तर काही बाहेरचे कॅम्पस असे आहेत ते फक्त नावापुरते, गेल्या 5-7 वर्षामध्ये नावापुरते ज्युनियर कॉलेजेस महाराष्ट्रात किती निर्माण झालेले आहेत याची यादी तुम्ही अगदी घेऊन एकदा एक कार्यक्रम करा, म्हणजे तुम्हाला कळेल की ही मुलं फक्त नावापुरती जाऊन तिथं नोंद करतात आणि शिकतात कुठे, तर अगदी कोचिंग क्लासेसला. ओके, एका बाजूला म्हणजे थोडक्यात अगदी सांगू का की याच्यामध्ये कसं झालेलं आहे, पालक पिचला जातोय, त्याला शाळा कॉलेजेस मधनं मिळणारं शिक्षण तेवढं ते पुरेसं राहत नाहीये, त्याला पॅरलली कोचिंग पण पाहिजे असतं आणि त्याला तो दुहेरी खर्च होतोय. आणि कोचिंग वाले सुद्धा आता शाळा कॉलेजेस पेक्षा तगडी फी घ्यायला लागलेल्या आहेत, दुप्पटीने आणि तिपटीने शाळा कॉलेजेस पेक्षा. जणू काही अगदी शाळा कॉलेजेसची ती त्यांना ते जमणारच नाहीये शिकवायला. ते काय बाकीचं सगळं जे काही आहे ते आम्ही आमच्याकडे आणून तुमचं करून घेऊ, अशा पद्धतीची भावना या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये ती झाली. त्याच्यामुळे शिक्षण फार गरजेचं आहे. पण मग नाही, पण आता असं आहे की आपण फक्त पालकांना कोंडीत पकडून चालणार नाहीये याच्यामध्ये. कारण असं नाही, कारण शेवटी मी मगापासून जे म्हणते की पालकांची अडचण कुठे होते, एक तर या मुलांच्या फीस भरण्यासाठी कमवायला दोघांना बाहेर पडावं लागतंय, तिथे त्यांची मोठी अडचण होते. आता एकत्रित कुटुंब पद्धती नसल्यामुळे या मुलांकडे लक्ष द्यायला एक स्वतंत्र व्यक्ती घरात नाहीये, ही आपल्या कुटुंब व्यवस्थेची आत्ताची अडचण झालेली आहे. ती पालकांसाठी एक मोठं आव्हान. आपण त्यांच्या आव्हानांकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. ते का शोधतायत हे मार्ग? कारण त्यांच्याकडे काहीतरी अडचणी आहेत, ज्या अडचणींना सामाजिक दृष्ट्या, कायदेशीर दृष्ट्या आपल्याला उपाय शोधता आलेले नाहीयेत, त्यामुळे ते त्यांच्या पातळीवर उपाय शोधतात. जागृती मॅडम, प्रश्न असा आहे की शाळेमध्ये घालतोय, चांगल्या शाळेमध्ये घालतोय, जिथे चांगलं शिक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे, तसं असताना सुद्धा आपल्या मुलाला खासगी ट्युशनला आपल्याला घालावंच लागतंय. ही जी अपरिहार्यता पालकांची आलेली आहे, तो त्यांचा अट्टहास आहे की आपण शाळांमधनं शिक्षण देताना कुठेतरी कमी पडतोय, त्यांची जी अपेक्षा आहे पालकांची शिक्षणाची ती पूर्ण होत नाहीये आणि म्हणून ह्या दुहेरी खर्च पालकांच्या खिशावर पडतोय.
हा कोचिंग क्लास वाल्यांचं गिमिक आहे आणि त्यांच्या मार्केटिंगला पालक सहज बळी पडतायत. शाळा आता 11वी-12वी बद्दल मी जास्त बोलत नाही, पण शाळा लेवलवर शाळा त्यांच्या परीने अतिशय चांगलं शिकवतात, व्यवस्थित शिकवलं जातं, पण पालकांना परत तो मार्केटिंगमुळे एक तो स्टेटस हे झालेला आहे की तुमचा मुलगा अमुक अमुक कोचिंग क्लासला जातो, मग आम्ही पाठवलं नाही तर आम्ही मुलाला कमी करतोय असं मुलाला वाटेल आणि म्हणून पालक पाठवतायत. आणि दुसरा भाग जसं आपण म्हणालात तसं वेळा, मी शाळा सुटल्यावर मुलगा परस्पर कोचिंग क्लासला जाईल आणि मग संध्याकाळी घरी येईल, दिवसभर मुलगा एंगेज राहील, हा पण एक त्यामधला मुद्दा पालकांचा असतो. पण यातला मुख्य भाग जो आहे तो नर्सरी पासून कोचिंग क्लासला घातला जातोय. शाळा इतक्या तर वाईट शिक्षण देत नाहीत आणि शाळांमधून व्यवस्थित शिक्षण दिलं जातं, पण पालकांना एकतर स्वतःला फ्री राहायचंय आणि कोचिंग क्लासेस वाल्यांच्या मार्केटिंगला बळी पडलेत पालक. बर, पण आता याच्यामध्ये फडके मॅडम प्रॉब्लेम असा पण होतोय की शाळांमध्ये शिकवलं जातं याच्याबद्दल काही दुमत नाही, ठीक आहे. आता तो जो भारंभार होमवर्क नावाची गोष्ट येते ती पूर्ण करून घेणं त्या पालकांना शक्य होत नाहीये आणि ते एकटा विद्यार्थी करेल अशी त्याची तेवढी कुवत नसते असं पालकांचं म्हणणं असतं आणि मग ते नाही झालं की पुन्हा उद्या वर्गात त्या विद्यार्थ्याला उत्तर द्यायचं असतं. या सगळ्यातनं सुटका म्हणून एकदाच ते नर्सरी पासून कोचिंगला घाला, तो कोचिंगवाला माणूस घेईल त्याचा होमवर्क पूर्ण करून आणि मी मोकळा होईन असं एक पालकांचं असतं. हा होमवर्क नावाचा जो प्रकार आहे जो सगळ्या विषयांचा त्या मुलाबरोबर घरी येतो, अडचण ठरतीये काही पालकांसाठी? अडचण ठरू शकते. येते तुमच्याकडे. होमवर्कला साधारण अर्धा ते पाऊण तासापेक्षा प्रत्येक मुलाची एबिलिटी वेगळी असते. तर एखादं मूल ते 15 ते 20 मिनिटात पूर्ण करतं, एखादं मूल 45 मिनिटात पूर्ण करतं. आता मी याच्यावर एक उपाय सांगते. पालकांनी हे मस्ट करावं की कॅलेंडर मध्ये लिहून आलं पाहिजे की हा होमवर्क कम्प्लीट करण्यासाठी. आणि होमवर्क कशासाठी असतो की मुलांनी तोच कॉन्सेप्ट परत घरी जाऊन एंगेज राहावं त्याच्याबरोबर, अभ्यास करायचा. तो हा कम्प्लीट करण्यासाठी ऑन अन ऍव्हरेज कुठल्याही मुलाला 40 मिनिटं लागणार आहेत. जर त्याच्यापेक्षा रोज 10 मिनिटं 15 मिनिटं जास्त लागत असतील तर तुम्ही शाळेला कॉन्टॅक्ट करा. आणि आमच्या शाळेत या सिस्टीम 20 वर्षापासून काम करतायत, म्हणून मी म्हणते की हा काम करू शकत नाही असं पण म्हणू नाही शकत. एक शेड्यूल दिलेला आहे, रोज एकाच विषयाचा होमवर्क द्या आणि त्यांनी सगळेजण ऍट पार राहतात. प्रत्येक मुलाचा अभ्यास त्या विषयाचा त्या दिवशी पूर्ण झालेला असतो. अर्थात 10% मी म्हणेन मुलं अशी असतात की ते काहीच करत नाही, पण त्याच्यासाठी सुद्धा शाळा नंतर स्पेशल ट्रेनिंग पण देतात मुलांना. पण तेच आहे ना फडके मॅडम की ते सगळीकडे होत नाही. मग तो होमवर्क, मग ते प्रोजेक्ट आणि मग ती मुलं त्याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबर त्या पालकांची पण जी काय फरफट होतीये तर त्याच्यातनं ते आपले मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात की बाबा पैसे द्या पण घ्या. मी पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा पालक सभा घेतो तेव्हा आम्ही पालकांना सांगतो की हा प्रोजेक्ट तुम्ही केलाय की मुलांनी हे कुठल्याही शिक्षकाला एका सेकंदात कळतं, त्यामुळे तुम्ही तो करू नका. कारण नंतर तुम्हाला वाटेल मी एवढा मस्त माझ्या मुलाने प्रोजेक्ट सबमिट केला पण त्याला 40च मिळाले 100 पैकी, तर आम्हाला एका मिनिटात कळतं. म्हणून तो प्रोजेक्ट शाळेतच करून घेणं पण ती आदर्श व्यवस्था आहे मॅडम. मी मगाशी पण तुम्हाला म्हटलं की तुम्ही जे म्हणताय ना ते खरं तर शिक्षण व्यवस्थेतला नॉर्म असलं पाहिजे, ते शिक्षण व्यवस्थेतलं नित्य असलं पाहिजे. दुर्दैव आपलं हे आहे फडके मॅडम की ते एक्सेप्शन झाले. म्हणजे तुम्ही जे म्हणताय तर तुमच्या शाळेमध्ये असेल तर त्या शाळेत शिकणारी मुलं खरंच भाग्यवान आहेत की हा जो एक्सेप्शन असेल तर त्या 10%कडे इतरांना घेऊन जाणं हे आपलं काम आहे. आणि त्यासाठी पालक आणि शिक्षक एकत्र जेव्हा काम करतील तेव्हाच हे होऊ शकतं. अनुमा मॅडम, शेवटची तुमची कमेंट. हाँ नहीं, देखिए बहुत सारे प्रॉब्लम्स हैं, ऐसा नहीं है सिर्फ महाराष्ट्र, ऑल ओवर इंडिया से हम लोग पेरेंट्स की कंप्लेंट्स आती रहती हैं. और जो एजुकेशन सिस्टम है इंडिया का, जो ओवरऑल हम लोगों ने देखा है, हम सभी जितने पैनलिस्ट हैं मुझे लगता है हम सभी गवर्नमेंट स्कूल में पढ़े हैं और हमारे टाइम में क्वालिटी बहुत अच्छी थी एजुकेशन की. यस, तो मैं वही बोल रही हूँ कि जब हमने जो पढ़ाई की है गवर्नमेंट स्कूल में की है और क्वालिटी ऑफ एजुकेशन इतनी अच्छी थी, हम लोग आज भी कनेक्टेड हैं अपने टीचर से, प्रिंसिपल से, क्वालिटी एजुकेशन मिलती थी, हम लोगों को बहुत अच्छी पढ़ाई होती थी बिल्कुल. बट वो आज की डेट में मिसिंग है. वो चाहे गवर्नमेंट स्कूल हो सकता है कुछ स्कूल्स में पढ़ाई हो, सिमिलरली प्राइवेट स्कूल्स हो,
मेरे ख्याल से 10% स्कूल्स ही होंगे जहां अच्छी पढ़ाई होती है, और पेरेंट्स परेशान हैं, उनको समझ में नहीं आता है। वो जिस एरिया में रहते हैं वहीं के आसपास में जो स्कूल्स हैं, अपने बच्चों को वहीं भेज सकते हैं। उनके बच्चे छोटे होते हैं, वो अपने बच्चों को कोई 20 किलोमीटर दूर या 50 किलोमीटर दूर किसी स्कूल में नहीं भेज सकते हैं। इस वजह से इन पेरेंट्स को परेशानी होती है, उन्हें फोर्सफुली आसपास के स्कूल में एडमिशन लेना पड़ता है। ट्रांसफरेबल जॉब्स भी होती हैं और मजबूरी में एडमिशन लेके वो देखते हैं कहाँ पे क्वालिटी अच्छी है, क्या है। दिखता तो सब अच्छा है, बाद में जब बच्चे पढ़ने जाते हैं तो फिर उनको रियलाइज होता है कि यहाँ पढ़ाई तो ज्यादा नहीं हो रही है, बस शोबाजी ज्यादा है। और जो फीस की जो बढ़ोतरी हो रही है उसके ऊपर कंट्रोल बिल्कुल नहीं है। कुछ स्कूल्स भले ही फॉलो कर रहे होंगे, मैं ये नहीं कहती कि सारे स्कूल्स गलत हैं, कुछ स्कूल फॉलो करेंगे, बट मैक्सिमम 90% स्कूल, जैसे सर ने भी कहा, वो फॉलो नहीं करते हैं और मनमानी तरीके से फीस बढ़ाते हैं। टीचर्स को भी जो है प्रॉपर उनको सैलरी नहीं मिलती है, इससे टीचर्स एक्रीशन रेट भी बहुत ज्यादा है प्राइवेट स्कूल्स में, बहुत जल्दी टीचर्स छोड़ देते हैं। तो ये ओवरऑल हा प्रश्न आहे बऱ्याच वेळेला खासगी शाळांमध्ये, म्हणजे काही शाळांमध्ये तो नसेलही, पण बऱ्याचशा खासगी शाळांमध्ये हा प्रश्न आहे की शिक्षक तिथे राहत नाहीत, कारण त्यांच्या पगारांचे मोठे प्रॉब्लेम आहेत। या सगळ्यावर उत्तर शोधणं गरजेचं आहे। त्याला जोडून मी बोलतोय एकच वाक्य बोलतोय की काही ठिकाणी अशी व्यवस्था केलेली आहे की नावाला सीबीएसई बोर्ड आणि तिथे चालतं, पुन्हा 10वीच्या बोर्डातून ते 10वीला जेव्हा येतात तेव्हा ते महाराष्ट्र बोर्डातून परीक्षा देतात। तर अशाही काही शाळा आहेत, तर त्यांच्यावर पण त्या शाळा तसं करत असतील तर ते चुकीचं आहे। मुद्दा असा आहे की खरं तर फी वाढीच्या संदर्भात आपण बोलत होतो, पण जेव्हा शिक्षणासारखा विषय असतो, जेव्हा आरोग्यासारखा विषय असतो, तेव्हा हे विषय फक्त एका छोट्याशा मुद्द्याच्या चष्म्यातून पाहता येत नाहीत, कारण ते मुद्दे हे समाजाशी जोडले गेलेले असतात। त्यामुळे फक्त फी वाढ पाहता येत नाही, मग पालकांच्या अपेक्षा त्याबरोबर काय आहेत, शिक्षण नेमकं कशा पद्धतीनं पूर्ण झालं पाहिजे, राज्य सरकारच्या व्यवस्था त्या बाबतीत काम करतात की नाही, शिक्षणाची मुळात गरज काय आणि शिक्षण पूर्ण करताना कोणत्या अटींची पूर्तता व्हायला पाहिजे, या मूलभूत गोष्टींवर सुद्धा या निमित्तानं चर्चा होणं गरजेचं असतं, तरच फी आणि फी वाढ ह्या मुद्द्यांच्या खोलापर्यंत आपल्याला जाता येईल। मला आनंद आहे की आज ज्या चर्चेमध्ये सगळेजण आपण सहभागी झालात त्यांनी अत्यंत स्पष्टपणे या मुद्द्याचे विविध पैलू समजावून सांगितलेत, कारण फी वाढ इतक्याच फक्त पैशा या इतक्या गोष्टीतनं शिक्षणाकडे आपल्याला पाहता येणार नाही, आणि त्याच मुद्द्यातच पाहायचं असेल तर आजूबाजूचे सगळे विषय आपल्याला पाहायला पाहिजेत, जे पाहण्याचा आज प्रयत्न केला गेला। सरकारी शाळा या उत्तम असाव्यात आणि सर्वांना मोफत उत्तम शिक्षण मिळावं ही अपेक्षा आपल्या सगळ्यांची आहे, ती पूर्ण होत नाहीये, त्यामुळे आपल्याला या व्यवस्था तयार कराव्या लागतात, पण त्या तरी निदान पालकांपर्यंत, मुलांपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचाव्यात आणि शिक्षणाचा हक्क आणि त्याच्या सोबतच शिक्षणाचा आनंद प्रत्येक मुलापर्यंत, मनापर्यंत पोहोचावा, एवढीच अपेक्षा आपण करूयात। आपण सगळेजण चर्चेमध्ये सहभागी झालात, मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद मॅडम। आणि या विशेष चर्चेमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा एनडीटीव्ही मराठी।